या 19 वर्षीय योगिनीबरोबर अतिशय भयंकर घटना घडली. 2 महिन्यापासून योगिनी बेपत्ता होती आणि जेव्हा सापडली तेव्हा सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली. या 19 वर्षीय योगिनीबरोबर नेमकं काय घडलं हे पाहण्याअगोदर चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा. योगिनी संतोष जाधव, वय वर्ष 19, असं या तरुण मुलीचे नाव. योगिनीचे 2023 मध्ये पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यामधील संतोष जाधव या तरुणाबरोबर लग्न झाले होते. योगिनीच्या लग्नानंतर योगिनीचे पती संतोष जाधव आणि संतोषची आई दोघंही योगिनीला म्हणत असे, तुला घरामधील स्वयंपाक करता येत नाही, घरामधील कामं देखील नीट करत नाही, तू दिवसभर फोनवरती आपल्या आई वडिलांसंग बोलत राहते, तुझ्या बाळपणासाठी आई वडिलांकडून पैसे घे, असे म्हणून पती संतोष जाधव आणि सासू दोघंही योगिनीला शिवीगाळ करून मारहाण करत होते. या त्रासाला कंटाळून 19 वर्षीय योगिनी गरोदर असताना 24 एप्रिलला घरामधून निघून गेली. याबाबत पती संतोष जाधव यांनी दौंड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती. परंतु गेल्या 2 महिन्यापासून योगिनी बेपत्ताच होती आणि रविवारी 2 तारखेला 19 वर्षीय योगिनी ही एका झाडाझुडपामध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये आढळली. योगिनीची हत्या तिचा नवरा संतोष जाधव आणि सासूने केली का, या सर्व